मस्त वाटते पाठी तू फाटले ना मस्त फाटले ना मध्ये येता येस गाणे साडी काढा उगी राहा रे नाही प्रोफेशनॅलिटी मस्त साडी राहा मस्त पाठी फोटोग्राफ from there सगळं फाटी आहे मागचे अरे आम्ही 2 मिनिटं राहतो झाले काय सांगा मागे थँक्यू माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री माननीय श्री श्रीपाद नाईक व इतर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। हर्मल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या नूतन इमारतीचे फीत कापून उद्घाटन करावे अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना करतो। धन्यवाद सर। थँक्यू या वास्तूत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा यासाठी इथे ज्ञानदीप अखंड तेवत राहणार आहे। याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना करतो।
तिकडे तापलं ना हॅलो सर हात फाटी काढ वाजला तसंच देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करतो. मातशे एसडींत मातशे फाटी मातशे फाटी येस वयरा येस बेटर शारदे 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 जय शारदे 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 जय शारदे नित्यनूतन मंदिरिया
आज संघर्षाला वेलकम करा, तोच संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. आपल्याला वाटेल की प्रास्ताविकाच्या सुरुवातीलाच संघर्षाची भाषा का, तर त्याला कारणही तसंच आहे. 2011 रोजी 11 साली पार्सेकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका उजाड माळरानावर शैक्षणिक संकुल बांधण्याचं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी जी वाटचाल केली, जो प्रवास केला, तो अतिशय कष्टप्रद संघर्षमय असाच होता. सुरुवातीला माननीय श्रीपादजी नाईक यांनी खासदार निधीतून 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातून प्राथमिक विद्यालयाची 5 खोल्याची इमारत सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने भाऊंनी या शैक्षणिक संकुलाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर लगेचच मंडळाने 3 मजली सुसज्ज अशी माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली. त्यानंतर 2 वर्षांनी कॉलेजची इमारत बांधून पूर्ण झाली आणि आता उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधून आज तिच्या उद्घाटन सोहळ्यास आपण सगळे जमलो आहोत. आताच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडलेला आहे. खऱ्या अर्थाने संघर्षाच्या प्रवासाचं रूपांतर सामर्थ्यात झालं. असं म्हणतात, वास्तूलाही जीव असतो, वास्तूलाही मन असतं, वास्तूलाही भावना असतात आणि त्यातल्या त्यात शाळेची वास्तू म्हटली तर ती वास्तू म्हणजे अनुभवांचा आणि भावनांचा एक जिता जागता चलचित्रपटच. या वास्तूत स्नेहसंमेलने, शाळेतील सहली, विविध स्पर्धा, सहभोजन, विविध कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची आखणी आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक वर्ग आणि इतर कर्मचारी वर्ग सुद्धा अनुभवत असतात. वस्तूंची, विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण याच वास्तूत होते. आपल्याला अनेक प्रकारचे मित्र मिळतात. गप्पांचा रंगलेला फळ याच वास्तूत आपण अनुभवतो. देशकार्य, समाजकार्य, समाजात कसं वागायचं याचे धडे शाळा नावाचीच वास्तू आपल्याला देते आणि त्यामुळे झालेले संस्कार हे विद्यार्थ्यावर, शिक्षकावर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर आणि या वास्तूत वावरणाऱ्या प्रत्येक माणसावर हे संस्कार होत असतात. आणि म्हणूनच शाळेची वास्तू इतर कुठच्याही वास्तूपेक्षा खूप मोठी आहे. शाळेच्या वास्तूला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कविवर्य केदार मांद्रे यांनी म्हटलंय की शब्दांचे कल्लोळ कितीही उठले तरी बोलणारा आणि ऐकणारा आपल्याला हवा तोच शब्द चाकतो. व्यक्त होणारा आणि समजून घेणारा साधा भावही एका नजरेत टिपतो. प्रास्ताविकाच्या निमित्ताने व्यक्त झालेली मी आणि माझ्या भावना नेमकेपणाने समजून घेणारे आपण सर्वजण आज एका वेगळ्याच परमानंदाची अनुभूती घेत आहोत. ही शाळेची वास्तू गेल्या वर्षी ऑक्टोबर 2020 रोजी तिचं बांधकाम सुरू झालं. त्याच्या अगोदर एप्रिल 2020 मध्ये अतिशय साधेपणाने भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. पण नंतर पावसामुळे खऱ्या अर्थाने या वास्तूचं काम 2020 साली सुरू झालं. आज 9 ऑक्टोबर 2021 केवळ एका वर्षाच्या आत एक सुसज्ज, प्रशस्त, अद्ययावत अशी वास्तू उभी राहिली. या वास्तूच्या निर्माणासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं. प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री संजगिरी, स्ट्रक्चरल इंजिनियर श्री मोये यांनी जे परिश्रम घेतले ते परिश्रम वर्णन करण्यासाठी दिवसही पुरणार नाही आणि शब्दही अपुरे राहतील. त्यांचे परिश्रम हे आमच्या हृदयात कायमस्वरूपी आम्ही जतन करून ठेवू. लहान स्वरूपात स्थापन झालेली ही संस्था काळाच्या प्रवाहाबरोबर व्यापक झाली. ही संस्था KG to PG या आपल्या मूळ संकल्पनेशी वचनबद्ध राहून गगनभरारी घेत यशस्वी वाटचाल करत आहे. हे या संस्थेचे खऱ्या अर्थाने यश म्हणावे लागेल. सुप्रभात. नवी दृष्टी, नवा आनंद, नवीन उमेद, नवीन ऊर्जा
नवीन वचनबद्धता व नववैभव यांची दालने उघडण्यासाठी सन्माननीय व्यासपीठ सज्ज आहे. आज एका नव्या पर्वाचा प्रारंभ होत आहे. सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खास आमंत्रित पाहुणे, मित्रपरिवार, पालक, हितचिंतक, शिक्षक व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगी मी सौ शांभवी सर्वांसमोर पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी उभी आहे. 67 सालात एक शाळेची लहानशी इमारत, केरीचो जिवाजी केरकर, आनंदराव केरकर होता जो पुत्र, ताणी दिल्ली 600 स्क्वेअर मीटर जागा आणि तिठ्याचेर त्याची एक 3-4 खोलयांची इमारत झाली. हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था स्थापन करणारे आज ना आमच्या ते म्हणजेच काका गणपत बारसेकर, ते त्यावेळार हरमल विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष असले, जी सोसायटी रेशनिंग दिवपाचे काम करी. आपल्या संस्थेचे सगळ्या सभासदांची संमती घेऊन रेशन व्हरता असताना 15 दिसांनी रेशन व्हरप असले तेन्ना रेशनाचेर किलो फाटल्यान 1 पैसो हो संमती घेऊन काडपाचे ठरले आणि 2 वर्सात एक पैसो भरून कोणी 5 किलो धान्य व्हेले जाल्यार 5 पैसे झाले. अशें करून 18,000 रक्कम जमली आणि त्या 18,000 पहिली इमारत जी 3 खोलयांची आणि एक ल्हान खोली, 4 खोलयांची इमारत जी तिठ्याचेर आसा ती 18,500 रुपये जमलेले आणि वयर घालून एक 25,000 ती इमारत जाल्ली. 1967 सालात 8वी सुरू झाली, 9वी सुरू झाली, 10वी त्या वेळार 11वी. फुडें जागेची आवश्यकता असली. आता जी चर्च आसा त्याच्या बाजूक कार्मेल स्कूल आसा, त्या कार्मेल स्कूलाच्या जाग्यार चर्चीचो एक सभागृह असलो, हॉल असलो. तो हॉल संस्थेन घेतलो, तेतून टेम्पररी पार्टिशनां घालप आणि त्या पार्टिशनांनी क्लासीस म्हणजे तात्पुरते वर्ग जाय. हांव नकळो कशें शिक्षण खातें ताका एप्रुवल दित तेन्ना, पण थंय वर्ग चालू आसताले आणि साधारणपणे एक 10-12 वर्सां थंय शाळा चल्ली. ताच्या नंतर 70 ते 84 पर्यंत थंय शाळा चल्ली. स्थानिक 30 जणांनी तुकाराम मास्तर ह्या नावान परिचित, तुकाराम मांझी म्हणत, तुकाराम गुरुजी म्हणत, त्यांच्या पुढाकारान त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आमचे हांगासरले काही दानशूर मंडळी, बामण भाटयेवयले बहुतेक, ताणे एक 30 जणांनी 1500 स्क्वेअर मीटर जागा आमकां संस्थे खातीर दानशूर व्यक्तींनी दान केली, गिफ्ट केले. आणि थंय सद्याची हायर सेकंडरी चला, ती ग्राउंड प्लस 3 स्टोरीड बिल्डिंग साधारणपणे 90 ते 94 ह्या काळात पूर्ण झाली. 90 आम्ही हायर सेकंडरी सुरू केली. हायर सेकंडरी आम्ही सायन्सीत सुरू केली. 21 विद्यार्थी घेऊन हायर सेकंडरी सुरू केली. 93 आम्ही ताका वोकेशनलाची जोड दिली आणि पुढे 2012 आर्ट्स आणि कॉमर्स हे ऍड झाले. विद्यार्थ्यांची संख्या वाढत आसा, मागणी वाढता आणि त्यामुळे संस्था चालक आणखी नवीन मोठी जागा खंयतरी जाय ह्या विचारात असले. गावात खंयच जागा मेळना म्हणून खूप प्रयत्न करून सरकारचीच जागा ही हो अफ्रामेट सरकारचो असलो तो अलॉट करूंक नासलो, ती जागा आम्ही लिजाचेर मागली. साधारणपणे 94 ते 2003 पर्यंत 10 वर्सां आम्ही त्याच्या फाटल्यान संघर्ष केलो आणि निमणो सरकारान निर्णय घेतलो की लिजार मेळची ना, घेतले जाल्यार विकती घे. आम्ही तेन्ना 5,000च जागा मागताले, पण सरकारान कंडिशन घातले घेतले जाल्यार सगळो अफ्रामेट घेवंक जाय आणि त्यामुळे सगळी 6 एकर जमीन आमकां 61 रुपयांनी त्या वेळार दिली आणि संस्थेची एक 6 एकर जमीन इंटिरियरान म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी नासली आणि आमच्या नावार जाली. त्याच्यानंतर झोन बदलप, त्याच्यानंतर ती डेव्हलप करप, ताच्या खातीर रस्तो जमलो जाल्यार लँड एक्विजिशन करून रस्तो करप, अशें
सगळ्यो गोष्टी आयल्यो. आम्ही ह्या सगळ्या संकुलातली पहिली इमारत ही श्रीपाद भाऊच्या मार्गदर्शना सकल तांच्या प्रयत्नातसून खासदार निधीतसून ते तेव्हा 25 लाख देऊ शकताले. ताच्या पयलीं ताणें आमकां कॉम्प्युटरा खातीर 9.5 लाख दिले. त्यामुळे बॅलन्स रक्कम जी 23 लाख आसली किंवा 23 ती ताणें दिवन ह्याच्या बाजूची प्रायमरी शाळा जी आसा त्या प्रायमरी शाळेत जी आमी प्री प्रायमरी सगळ्यांत पयले क्लासीस आसात ह्यो आमी 5 क्लासीस भितर केल्यो. त्यो 5 क्लासीस जाल्या नंतर मात्र मागीर संस्थेन फाटी वळून पळोवंक ना. एक साधारणपणे ही इमारत बांदपा खातीर संस्थेन 2012 पासून इनिशिएटीव घेतली. आमकां सरकारच्या माध्यमांतसून प्रायमरी खातीर 50 लाख, हायस्कुला खातीर 1 कोट आणि हायर सेकंडरी खातीर 2 कोट असे 3.5 कोटी एलिजिबल जाले आणि आम्ही 3.5 कोटी घेतले. ही इमारत बांधून काढली. ही इमारत बांधून काढल्यानंतर एक उत्साह असलो, तुमचे सगळे शाबासकीची थापय पडप. आम्ही कुशीकचे हांगा सगळी इमारत ही जातकीर पूर्व प्राथमिक आणि हायस्कूल हो भाग सगळो आयलो. म्हाका याद आसा सुरवातीक जेन्ना आमी 8वी 9वी 10वी हाडलेली त्या वेळार हांगा अशी स्थिती असली सभोवताली म्हणजे पीटीएन रिप्रेझेंटेशन दिल्ले, जॉईंट रिप्रेझेंटेशन सगळ्यांच्यो सायनी घेवन की तुम्ही हांगा जे रानान भुरग्यांक व्हरतात त्याची जबाबदारी पालकांच्या भुरग्याची मॅनेजमेंटान घेवची. एक तर पीटीएच्या अध्यक्षान तुम्ही लेखी दिवंक जाय अशें म्हटलें. त्याची चूक काय नसली म्हणजे हे जंगलूच असले आणि अत्यंत हांगा खणी असल्यो वगैरे आणि आम्ही पुरून ते काम जायत रावले. ताच्या नंतर मध्यंतरी ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत पार्सेकर जे माझे काका असले 2005 तांचे निधन झाले. ताच्या पयलीं ताणें काही आपले पर्सनल जीवनातले वील केल्ले आणि तातूंतसून ताणें म्हाका आपली सगळी जी इस्टेट आसा आणि बँक बॅलन्सीस आसात, शेअर्स आसात हे सगळे म्हाका सुपूर्द केल्ले. आणि त्यांच्या निधनानंतर हांव त्या गोष्टीचो मालक जालो. हांवें निर्णय घेवन ही कॉलेजची जी इमारत आसा ती हांवें तातूंतसून बहुतेक बांदपाचो प्रयास केलो. म्हज्या सहकाऱ्यांनी म्हाका बऱ्या पद्दतीन कोऑपरेशन दिलें. ताका कमी पडणारे शॉर्टफॉल पडणारे सादारण आमी बँक ऑफ इंडियाचे आमी थोडे 1.5 कोटी कर्ज काडले पण आमी भितरले 90 लाखूच यूज केले आणि दर म्हयन्याक आमी तेजे फारीक करताय आसतात. सरकारचे 3.5 कोटी जे घेतले तातूंतले अर्धे आमकां सबसिडीच्या रुपान ग्रँटच्या रुपान आमकां उरल्यात. अर्धे भितरले 2.5 कोट जे आसात ते आमकां रिफंड करूंक जाय. रिफंड करतात आमी. वी आर रेग्युलर इन रिफंडींग. साधारणपणे आता कोटीपेक्षा कमी उरलेले आसात. एक कॉलेजची इमारत आणि त्याच दरम्यान आम्ही 15-16 सालांत BSc BEd हो नवीन अभ्यासक्रम सुरू केलो. संपूर्ण गोंयभरात एकमेव इन्स्टिट्यूशन. भरपूर ताका मागणी असली. दुसऱ्या वर्सा BA BEd असे 2 अभ्यासक्रम. ओनू BSc BEडाक 6 वर्सां जातात, BA BEडाक 5 वर्सां जातात आणि सांगपाक खूप आनंद दिसता की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आसा. म्हणजे ओनू कट ऑफ पर्सेंटेज ऍडमिशनाची 70 असते. म्हणजे कशा प्रकारचे टीचर्स फुडल्या काळात ह्या इन्स्टिट्यूशनातून गोंयभरात पावतले. हांव गोंयभराक इतल्या खातीर म्हणटा गोंयचे काणकोणचो खंयचोय गांव घेवचो. काणकोण हांवें म्हटलें कित्याक पयशिल्लो तालुको. पैंगीण घेया किंवा गांवडोंगरी घेया प्रत्येक गांवाचो प्रतिनिधी हांगा ट्रेनी टीचर म्हणून आसा. हांगा 4 वर्सां रावता, हांगा शिक्षक जाता. आमचो प्रयत्न आसा की समाजाक आदर्श शिक्षक दिवचे. आणि You are watching Jayesh Network.